लास्ट लेक्चरमध्ये आपण नॉन कॉर्डिनेट्सचे सगळे फायलम बघितले. आता आपण कॉर्डिनेट्समध्ये बघत आहोत. ठीक आहे. तर आता कॉर्डिनेट्समध्ये काय आहे, फायलम कॉर्डेटामध्ये एक लक्षात ठेवायचं, कॉर्डेटामधले आता जेवढे पण ऑर्गॅनिझम्स येतील पुढे चालू ते सगळे कसे असणार आहे, ट्रिप्लोब्लास्टिक असणार आहे. ठीक आहे, पाठ ठेवायचं. आता ही जी डायग्राम आहे ही डायग्राम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ही NCERTमध्ये पण आहे, NCERTमध्ये बघून घेऊत. हे जे मधातले जे असे लाईन्समध्ये दिसत आहेत, ठीक आहे, गॅप, त्याला काय म्हणतो आपण, गिल स्लिट्स म्हणतो. इथून एवढ्या पार्टला नाव काय आहे, पोस्टल ॲनल पार्ट म्हणलं जातं. हे मधातलं जे आहे येल्लो किंवा ऑरेंज कलरची जी लाईन आहे मधातली, याला म्हणतो आपण नोटोकॉर्ड. आणि हे डार्क कलरचे जे आहे याला आपण काय म्हणणार, नर्व कॉर्ड. हे नेमिंग लक्षात ठेवायचं, क्वेश्चन विचारू जाऊ शकतात. ठीक आहे. आता हा जो चार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे, NCERTमधलाच आहे, जो की इथे दिलेला आहे. ठीक आहे, हे पाठ करायचं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे चार्ट काय म्हणतं की नोटोकॉर्ड्स जे आहे कॉर्डेट्समध्ये यस म्हणजे काय, नोटोकॉर्ड्स कॉर्डेट्समध्ये काय आहे, प्रेझेंट आहे. आणि नॉन कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड काय आहे, अब्सेंट आहे. याच्यावर खूप वर्षामध्ये MCQ म्हणलेलं आहे की नोटोकॉर्ड्स कोणामध्ये प्रेझेंट असतो. तर असं लक्षात ठेवायचं, नोटोकॉर्ड्स कोणामध्ये प्रेझेंट असतो, कॉर्डेट्समध्ये प्रेझेंट असतो. आणि नोटोकॉर्ड नॉन कॉर्डेट्समध्ये अब्सेंट असतो. पुढे सेंट्रल नर्वस सिस्टीम कॉर्डेट्समध्ये कुठं असते, डॉर्सल साईडवर असते. कशी असते, हॉलो असते आणि सिंगल असते. ओके. आणि तेच सेंट्रल नर्वस सिस्टीम, ठीक आहे, ती नॉन कॉर्डेट्समध्ये कशी असते, वेंट्रल साईडनं असते. वेंट्रल म्हणजे काय, समोरच्या साईडनं. ओके. कशी असते, सॉलिड असते. आणि कशी, डबल असते. ओके. पुढे पेअर्ड फिरॅन्जियल्स गिल स्लिट्स म्हणजे काय, सरळ गिल्स प्रेझेंट असतात का, कॉर्डेट्समध्ये यस असते, नॉन कॉर्डेट्समध्ये नो. म्हणजे नॉन कॉर्डेट्समध्ये गिल स्लिट्स अब्सेंट असतात. गिल स्लिट्स म्हणजे हा पार्ट. ओके, ही रेषावाला. पुढे पोस्ट ॲनल टेल म्हणजे पोस्ट ॲनल टेल, हे मागचावाला पार्ट, हे कॉर्डेट्समध्ये प्रेझेंट असतो, नॉन कॉर्डेट्समध्ये अब्सेंट असतो. पुढे पोझिशन ऑफ हार्ट कॉर्डेट्समध्ये वेंट्रल साईडला असते, तर नॉन कॉर्डेट्समध्ये डॉर्सल साईडला असते. इफ प्रेझेंट, जर प्रेझेंट असेल तर डॉर्सल साईडला. ओके. तर हे चार्ट पाठ करायचा. पुढे आता काय बघायचं, क्लासिफिकेशन ऑफ कॉर्डेटा काय केलेलं आहे, 3 फायलममध्ये डिवाईड केलेलं आहे. ओके. पहिला आहे युरोकॉर्डेटाला दुसरं नाव काय आहे, ट्युनिकॅटा. ओके. आणि सेफॅलोकॉर्डेटा दुसरं टाईप. आणि नंतर तिसरं काय आहे, वर्टिब्रेटामध्ये आपण वगैरे येत असतो, फ्रॉग म्हणजे मोठे प्राणी येतात सगळे वर्टिब्रामध्ये. ठीक आहे. पुढे युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा हे दोन्ही पण कसे आहेत, मराईन आहेत, एक्सक्लुझिव्हली मराईन, म्हणजे जे जवळपास सगळे ॲनिमल्स समुद्रामध्ये सापडतात. पुढे वर्टिब्रेटा काय आपल्याला माहिती आहे, जनरली जस्ट लक्षात ठेवायचं, काय कुठं असतात, पोलार आईस कॅप्स म्हणजे काय, बर्फाळ प्रदेशात असते, वाळवंटात असतात, डोंगरावर असतात, जंगलात असतात, सगळीकडे प्रेझेंट असतात वर्टिब्रेट्सवाले. ठीक आहे. आता याच्यात लक्षात काय ठेवायचं की युरोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड कधी प्रेझेंट असतो, ओन्ली इन लार्वल टेल म्हणजे काय की यांचं जो प्राणी जो छोटे असतात, ठीक आहे, लार्वा स्टेजमध्ये छोटे असतात, त्यावेळेस त्यांच्या शेपूटमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. ओके, युरोकॉर्डेटाच्या. आणि सेफॅलोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड कसा आहे, एक्सटेंडेड फ्रॉम हेड टू टेल अँड प्रेसेस थ्रू आउट द लाईफ. हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हे पाठ करायचं. म्हणजे काय की सेफॅलोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड हेडपासून टेलपर्यंत असतो आणि हा लाईफ टाईम असतो. ठीक आहे, एंडपर्यंत असणार त्यांच्या बॉडीमध्ये. ठीक आहे, त्यामुळे याच्यावर क्वेश्चन खूपदा विचारतात. पुढे आणि वर्टिब्रेटामध्ये काय असतं, नोटोकॉर्ड प्रेझेंट इन एम्ब्रियॉनिक स्टेज म्हणजे फक्त एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. आणि पुढे काय दिलं, अँड इट रिप्लेस बाय द कार्टिलेजिनस ऑर बोनी वर्टिब्रल कॉलम. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की वर्टिब्रामध्ये नोटोकॉर्ड एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये प्रेझेंट असतो, नंतर मग काय होतं, नोटोकॉर्ड चेंज होतो आणि वर्टिब्रलमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, बस. पुढे युरोकॉर्डेटाचं एक्झाम्पल काय आहे, युरोकॉर्डेटाचे एक्झाम्पल्स काय आहेत, स्कॅल्पा आणि डॉलियम. ठीक आहे, स्कॅल्पा आणि डॉलियम. आणि ही जी डायग्राम आहे याला म्हणतो आपण ॲस्किड्स. ठीक आहे, ॲस्किडिया जे असेल प्रोनाऊन्सिएशन, ते ॲस्किडिया प्रोनाऊन्सिएशन आहे. ही डायग्राम पण लक्षात ठेवायची. ठीक आहे, हे 3 एक्झाम्पल झाले युरोकॉर्डेटाचे. सेफॅलोकॉर्डेटामध्ये कोण येते, ब्रॅकिओस्टोमा, ॲम्फिऑक्सिस आणि काय दिले आहे, लँगसेटल. ठीक आहे, लँगस्केलेट पण म्हटलं जातं त्याला. ओके. तर हे 3 एक्झाम्पल्स पाठ करून टाकायचे. आणि पुढे आहेत वर्टिब्रेटचे एक्झाम्पल्स काय आहेत, स्कॉलिडॉन म्हणजे काय, डॉग फिश आहे, राना म्हणजे काय, फ्रॉग असतो, क्रोकोडाईलस म्हणजे काय, क्रोकोडाईल असते, पावो म्हणजे काय, पिकॉक असतो, कॅनस म्हणजे काय, डॉग्स वगैरे. हे सगळे काय आले की
मोर आला, पावो म्हणजे काय पिकॉक, मोर. ओके. पुन्हा आहे नेफ्रॉन म्हणजे काय वल्चर. यांची नावं लक्षात ठेवायची. ही डायग्राम म्हणजे विचारलं जाऊ शकतं, इम्पॉर्टंट आहे. पुन्हा याला काय CHELOEN आहे अशी स्पेलिंग आहे. याला केलॉन पण म्हणतात किंवा शेलोन पण म्हणतात. ओके. हे म्हणजे काय सरळ टर्टल आहे. ठीक आहे, टर्टल. आणि टर्टल म्हणजे कासव सरळ. आणि हे काय आहे क्षॅमेलियॉन. ठीक आहे, कॅमेलियॉन शेमेलियॉन म्हणलं जातं. ग्रीड, रंग बदलणारे ग्रीड, त्याला काय म्हणतो आपण, दुसरं नाव काय आहे ट्रू लिझार्ड आहे. ठीक आहे. हे डायग्रामसोबत नावं पाठ करायचे. हे सगळे एक्झाम्पल कोणाचे आहेत, वर्टिब्रेटाचे आहेत. ठीक आहे. आता हे स्टेटमेंट आहे, हे पाठ करायचं. स्टेटमेंट काय म्हणत आहे, ऑल द वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉन वर्टिब्रेट्स. म्हणजे काय सगळे वर्टिब्रेट्स काय आहेत, कॉर्डेट्स आहेत, पण सगळे कॉर्डेट्स वर्टिब्रेट नाही असं म्हणत आहे तो स्टेटमेंट. ओके. हे झालं पाठ. आता नंतर नेक्स्ट पेजवर काय बघायचं आपल्याला. आता हे जे वर्टिब्रेट होते आपण पाहिलेले ते काय केले जातात, दोन याच्यामध्ये डिवाईड केले जातात. कसे डिवाईड केले जातात, ठीक आहे. एक जो आहे ते एक आहे एग्नाथा आणि दुसरा आहे ग्नाथोस्टोमेटा. एग्नाथा म्हणजे काय जॉलेस. ठीक आहे, जॉ अब्सेंट असतो त्याच्यामध्ये, जबडा अब्सेंट असतो. ठीक आहे. आणि ग्नाथोस्टोमेटामध्ये जबडा प्रेझेंट असतो. ओके. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी हे पेअर्ड फिन अनपेअर्ड फिन्स नाही लक्षात ठेवलं तरी चालते, आपल्याला सेपरेट पार्टच करायचे. ठीक आहे, हे नाही लक्षात ठेवायचं. पुढे काय अग्नाथामध्ये कोणता क्लास येतो, सायक्लोस्टोमेटा येतो. आणि ग्नाथोस्टोमेटामध्ये कोणते कोणते क्लास येतात, पायसेस आणि टेट्रापोडा. पायसेस म्हणजे काय सगळे फिश वगैरे आले याच्यामध्ये. आणि टेट्रापोडा म्हणजे काय सगळे आपले ॲनिमल्स आले, बर्ड्स आले, रेप्टाईल्स आले, क्रोकोडाईल वगैरे आले, ॲम्फिबिया आले. ओके. तर हे सगळे कशामध्ये येणार, टेट्रापोडामध्ये. ठीक आहे. हा बॉक्स नाही लक्षात ठेवलं तर चालते, असं लक्षात ठेवायचं. अग्नाथामध्ये क्लास कोणता आहे, तो सायक्लोस्टोमेटा म्हणजे काय जॉलेस असतात हे, यांच्याकडे जबडा नसतो सायक्लोस्टोमेटावाल्याकडे. ठीक आहे, बस एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. वर्टिब्रेटा दोनमध्ये डिवाईड केलेलं आहे, ग्नाथा आणि ग्नाथोस्टोमेटा. एग्नाथा आणि ग्नाथोस्टोमेटा. एग्नाथा म्हणजे काय जॉलेस आणि ग्नाथोस्टोमेटा म्हणजे काय त्याच्यामध्ये जॉ प्रेझेंट असते. बस एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे एग्नाथामध्ये आता आपण बघणार आहोत सायक्लोस्टोमेटा. ओके. सायक्लोस्टोमेटा म्हणजे काय असतं की सरळ हे असेवाले फिश. ठीक आहे, सायक्लोस्टोमेटा आपण त्यांना म्हणतो. सायक्लोस्टोमेटा कसे असतात, मराईन असतात, पाण्यामध्ये म्हणजे समुद्राच्या पाण्यात असतात. आणि हे कसे असतात, टेम्परेचर रेग्युलेशन नो दिलेलं आहे. हे कसे असतात, पॉयकिलोथर्मस असतात. पाठ करायचं. सायक्लोस्टोमेटा कसे असतात, पॉयकिलोथर्मस. ठीक आहे. पॉयकिलोथर्मस म्हणजे काय, त्यांना थंड पाण्यात म्हणजे कोल्ड ब्लडेड म्हणतात. पॉयकिलोथर्म्स म्हणजे काय, कोल्ड ब्लडेड, ते थंड रक्ताचे असतात. ओके. सायक्लोस्टोमेटा याच्यात सर्वात जास्त लक्षात काय ठेवायचं, याच्यामध्ये काय असतात, स्केल अब्सेंट असतात. ठीक आहे. माशीवर काय असतात, खवले असतात ना, ते याच्यामध्ये अब्सेंट असतात. ठीक आहे, प्रेझेंट नसतात. हे एवढं पाठ करायचं. दुसरं काय, कार्टिलेजिनस क्रेनियम अँड वर्टिबल कॉलम. एंडोस्केलेटम म्हणजे काय, सायक्लोस्टोमेटाचं स्केलेटन म्हणजे काय, आतल्या साईडनं. ठीक आहे. सायक्लोस्टोमेटाच्या आतल्या साईडनं काय, कार्टिलेजिनस क्रेनियम आहे आणि वर्टिबल कॉलम प्रेझेंट आहे. ठीक आहे, हे पाठ करायचं. यांच्यामध्ये अपेंडिजेस म्हणजे हातपाय, म्हणजे आता पाण्यामध्ये म्हटल्यावर फिन्स येणार ना त्यांचे. ठीक आहे. तर मग सायक्लोस्टोमेटाचे कसे असतात, अनपेअर्ड फिन्स असतात. ठीक आहे, पाठ ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. पुन्हा काय दिलेलं आहे, हे सर्वात जास्त आहे इम्पॉर्टंट. क्वेश्चन विचारतात बरेचदा की सर्क्युलर अँड सकिंग माउथ विदाउट जॉलेस. म्हणजे सायक्लोस्टोमेटाचं कसं तोंड आहे, समोरचं सर्क्युलर आहे, सकिंगवाला आहे म्हणजे काय असं ओढून घेणार आहे, चुसणार आहे. सकिंगवाला आहे आणि त्याच्यामध्ये जॉ अब्सेंट असतो. ठीक आहे. हे क्वेश्चन खूप द्यायचं, ही स्टेटमेंट पाठच पाहिजे. पुढे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, हे स्टेटमेंट पाठच करायचं, रट्टच मारायचं. काय, सायक्लोस्टोमेटामध्ये 16 to 15 पेअर ऑफ गिल स्लाइड्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. गिल्स स्लेट्स प्रेझेंट असतात. किती, 16 to 15 पेअर्सवाले. ठीक आहे. तर मग क्वेश्चनमध्ये ही सरळ लाईन विचारली जाते की 16 to 15 पेअर ऑफ गिल स्लिट्स प्रेझेंट इन, तर आन्सर आला पाहिजे सायक्लोस्टोमेटा. ओके. पुन्हा काय दिलं आहे, सर्क्युलेशन कसं असतं, क्लोज टाईप. ठीक आहे. आता याच्यातलं एक या फिशचं सेपरेट लक्षात ठेवायचं काय की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे जेव्हा रिप्रोडक्शन करायचं असते त्यावेळेस काय होते, मायग्रेट टू फ्रेश वॉटर फॉर स्पॉनिंग म्हणजे काय, अंडे देण्यासाठी सरळ. आता हे असतात मराईन पाण्यामध्ये म्हणजे काय, खाऱ्या पाण्यामध्ये, समुद्रात असतात. तर ते काय जातात, मायग्रेट करतात म्हणजे तिकडून ट्रॅव्हल करत फ्रेश वॉटरमध्ये जातात आणि तिथं जाऊन काय करतात, अंडे देतात. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आफ्टर स्पॅनिंग द अडल्ट डायज विथ इन द फ्यू डेज. म्हणजे जसे ते इथून ट्रॅव्हल करत येतात, समुद्रापासून फ्रेश वॉटरमध्ये ट्रॅव्हल करत येतात, मग तिथं अंडे देतात आणि अंडे दिले की ते काही दिवसात मरून जातात. ठीक आहे, हे त्यांचं काम असतं. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. तर हे कशात होतं, असं सायक्लोस्टोमेटामध्येच होतं. ठीक आहे. यांची डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे, एवढं पाठ करायचं. आणि काय म्हणता येईल,
हां, यांचे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत. कसे एक्झाम्पल, दोन्ही वर्ड लक्षात ठेवायचे. मायक्झिनला आपण काय म्हणतो, हॅगफिश. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, खूपदा विचारलेला आहे. आणि पेट्रोमायझिन म्हणजे काय, लॅम्प्रे. ओके, खूपदा विचारलेले, पाठ करायचे. ठीक आहे, जे स्टार केले मी ते पाठ करायचे. आणि ही डायग्राम लक्षात ठेवायची. ही डायग्राम कोणाची आहे, पेट्रोमायझिनची आहे. आणि ते पेट्रोमायझिनला दुसरं नाव काय आहे, लॅम्प्रे आहे. ओके, नेक्स्ट. आता आपण सगळ्यांचे पाहणार आहोत. आता आपण कोणते वाले पाहणार आहोत, ग्नॅथोस्टोमाटा, म्हणजे ज्यांच्या सगळ्यांकडे जॉ प्रेझेंट आहे. ठीक आहे, जॉ प्रेझेंट असल्यावर ते आता सगळे फायलम बघायचे. कॉन्ट्रॅक्टिसमध्ये कोणत्या येतात, मराईन म्हणजे काय, सगळे समुद्रात सापडणारे मासे आहेत. आता एवढं लक्षात ठेवायचं, कॉन्ट्रॅक्टिस आणि ऑस्टिओथेक्स हे दोन्ही काय आहेत, सगळे माशाच आहेत. ठीक आहे, माशाचे प्रकार आहेत हे दोन्ही फायलममध्ये. ओके, तर आपण त्याच्यानुसार बघू. त्याच्यामध्ये सरळ पाठच करून टाकायचं. काय, कॉन्ट्रॅक्टिस म्हणल्यावर काय येणार, की जो स्टार केलेला पॉईंट आहे तेवढंच. हे असतात पॉयकिलोथम्स म्हणजे काय, कोल्ड ब्लडेड असतात. ओके, कोल्ड ब्लडेड, थंड रक्ताचे असतात. हे पाठ करायचं, इम्पॉर्टंट आहे. पुढे काय, सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जातो, काय की हे आहे प्लॅकॉइड स्केल्स कशावर प्रेझेंट असतात, कोणत्या फायलमधल्या फिशवर प्रेझेंट असतात. तर आन्सर येणार कॉन्ट्रॅक्टिक्समध्ये प्लॅकॉइड स्केल्स प्रेझेंट असतात. प्लॅकॉइड कसे असतात, प्लॅकॉइड स्केल्स फॉर टफ स्किन, म्हणजे सरळ एवढंच लक्षात घ्यायचं की स्किनच्यावर प्लॅकॉइड स्केल प्रेझेंट असतात कॉन्ट्रॅक्टिसमध्ये. पुढे एंडोस्केलेटर म्हणजे काय, आतली बॉडी कशी असते, कार्टिलेजिनस असते. ठीक आहे, आतली बॉडी कार्टिलेजिनस असते. पुन्हा हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, लक्षात पाठ करून टाकायचं की कॉन्ट्रॅक्टिक्स. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टिक्सचे तोंड कुठं असतं, माउथ, तर वेंट्रल साईडला असतं, वेंट्रल तोंड असतं. ठीक आहे, वेंट्रल साईडला तोंड असतं. पुन्हा याच्यामध्ये काय दिलं आहे, गिल स्लिट विदाउट ऑप्रिक्युलम, हे पाठ करायचं स्टेटमेंट. सरळ जसं असतं स्टेटमेंट पाठ करायचं की कॉन्ट्रॅक्टिसमध्ये गिल स्लिट विदाउट ऑप्रिक्युलम असतं, की गिल स्लिटमध्ये ऑप्रिक्युलम अब्सेंट असतं. ठीक आहे, हे पाठ करायचं, विचारलं जातं. पुन्हा यांचे सगळे फिश, आता हे या फॅमिलमचे पण या फायलांचे पण फिश कसे असणार, डबल चेंबर्डच असणार. त्याच्यामध्ये एक ऑरिकल आणि एक वेंट्रिकल असणार. ठीक आहे, डबल चेंबर हार्ट एवढं जरी म्हणलं तरी लक्षात येते, 2 चेंबर्ड हार्ट, डबल चेंबर्ड हार्ट असं सरळ. आता याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे, याचं युनिक फीचर असं सरळ पाठ करायचे. बट ठीक आहे, युनिक फीचरही पाठ करायचे, बट हा पॉईंट पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा वाला एक पाठ करून घ्यायचा. काय, इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्टिस जेव्हा फर्टिलायझेशन करतात, ठीक आहे, मेल फिमेलच्या वेळेस. ठीक आहे, त्यावेळेस काय दिलेलं आहे, इंटरनल ॲज पेल्विक फिन्स ऑफ मेल बियर्स क्लॅस्पर्स. म्हणजे काय की फर्टिलायझेशन कसं होतं, त्यांच्यामध्ये इंटरनल होतं. आणि सर्वात हे वर्ड पाठ करून घ्यायचं. काय, पेल्विक फिन्स ऑफ अ मेल बियर्स क्लॅस्पर्स म्हणजे काय, एक पेल्विक फिन असतो त्या फिशला. ठीक आहे, त्याचा एक पार्ट आहे क्लॅस्परचं काम काय असते, रिप्रोडक्शन करण्याचं काम असते. ओके, तर हे स्टेटमेंट जसं तसं पाठ करायचं की क्लॅस्पर्स प्रेझेंट इन क्लॅस्पर्स प्रेझेंट इन मेल फिशमध्ये. ठीक आहे, मेलवाल्या, तर ते पण कशामध्ये प्रेझेंट असतं, कॉन्ट्रॅक्टिसमध्ये प्रेझेंट असतं. ओके, ठीक आहे, तर हे स्टेटमेंट जसं तसं पाठ करायचं. पुन्हा याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी होते, डायरेक्ट होते. ठीक आहे, हे डायरेक्ट नाही लक्षात ठेवलं तरी चालते. आता कॉन्ट्रॅक्टिसमध्ये सर्वात युनिक फीचर जे आहेत ते सगळे पाठ करून टाकायचे. ते म्हणजे काय, स्ट्रीमलाईन बॉडी असते. ओके, स्ट्रीमलाईन बॉडी म्हणजे पाण्यामध्ये असं पोहोच जाण्यासारखी. ठीक आहे, अशी बॉडी असते, अशी व्ही टाईप सरळ स्ट्रीमलाईन बॉडी असते. नोटोकॉर्ड प्रेसिस थ्रू आउट द लाईफ म्हणजे काय, ह्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असते आणि लाईफ टाईम असते, पूर्ण थ्रू आउट द लाईफ. पुढे काय दिलं, अब्सेन्स ऑफ एअर ब्लॅडर म्हणजे कॉन्ट्रॅक्टिसमध्ये काय असतात, एअर ब्लॅडर अब्सेंट असतात. हे खूप MCQ आहे कन्फ्यूज करण्यासाठी. तर कॉन्ट्रॅक्टिसमध्ये एअर ब्लॅडर अब्सेंट असतात आणि आपण पुढे बघणार आहोत ऑब्स्टेट्रिक, त्याच्यामध्ये एअर ब्लॅडर प्रेझेंट असणार. ठीक आहे, तर असं कम्पेअर करून पाठ करायचं. कॉन्ट्रॅक्टिसमध्ये एअर ब्लॅडर अब्सेंट असतो. ठीक आहे, पुन्हा काय दिलेलं आहे, याच्यात सगळे एक्झाम्पल्स बघायचे. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक पॉईंट ॲड करून घ्या. तर काय आहे, कॉन्ट्रॅक्टिक्स हॅव द हेट्रोसर्कल कॉडल फिन. ठीक आहे, हे एक ॲड करून घ्यायचं की जे कॉन्ट्रॅक्टिक फिशेस आहेत त्याच्यामध्ये काय असतो, हेट्रोसर्कल कॉडल फिन प्रेझेंट असतं. ओके, हे नाव पाठ करायचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लास्ट इयरच्या MCQमध्ये पण विचारलं होतं. हो, ठीक आहे, पुढे आता याचे एक्झाम्पल्स पाठ करायचे. कॅरकॅडॉन म्हणजे काय, ग्रेट व्हाईट शार्क. ट्रॅगॉन म्हणजे काय, पॉयझनस स्टिंगरे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे पण लास्ट इयरच्या क्वेश्चनमध्ये विचारलं होतं की पॉयझनस स्टिंगरे कोण करतं, म्हणजे विषारी स्टिंग कोण मारतं, तर ट्रॅगॉनमध्ये असतं. पुढे टॉर्पेडोला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक रे. टॉर्पेडोला
काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक रे, म्हणजे काय ते इलेक्ट्रिक करंट जनरेट करते, म्हणजे इलेक्ट्रिक करंट तयार करते ते ही फिश. ठीक आहे, त्याला हात लावले की इलेक्ट्रिक करंट लागतो, शॉक लागतो. तर हे वाला एक्झाम्पल पण पाठ करायचं, MCQमध्ये विचारलं होतं लास्ट इयर. पुढे हे डायग्राम आहे स्कॉलिडॉनची डॉग फिशची आहे. ठीक आहे, ही डायग्राम आहे स्कॉलिडॉन डॉग फिश. दुसरं नाव काय आहे पुन्हा, सॉरी याला स्कॉलिडॉनला दुसरं नाव आहे डॉग फिश. पुन्हा आहे प्रेस्टिस. ठीक आहे, प्रेस्टिसला दुसरं नाव काय आहे सॉफिश. ओके, प्रेस्टिसला दुसरं नाव आहे शॉफिश. हे सगळं पाठ करायचं. पुढे ऑस्टिओथिक्समध्ये काय पाठ करायचं की हे पोइकिलोथर्म्स आहेत, कोल्ड ब्लडेड आहेत. हे पण यांच्यामध्ये स्केल कोणते प्रेझेंट आहेत, क्लॉइड स्केल प्रेझेंट, क्लॉइड अँड टिनॉइड स्केल्स आर प्रेझेंट. ठीक आहे, रट्टा मारायचं. पुन्हा याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय, ऑस्टिओथिक्समध्ये काय आहेत, बोनपासून बनलेले आहेत. ठीक आहे, हे एंडोस्केलेटन आतमधलं कसं आहे, बोनी आहे. बोनी म्हणजे काय, बोनपासून बनलेलं. ठीक आहे, इकडं कार्टिलेजवालं आणि इकडं बोनवालं. ठीक आहे, असं कम्पेअर करून पाठ करायचं. याच्यामध्ये माउथ कुठं प्रेझेंट असतो, ऑस्टिओथिक्समध्ये तोंड कुठं असते, टर्मिनल पॉईंटला असते, त्यामुळे टर्मिनल माउथ म्हणलं जातं. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, पाठ करायचं. पुन्हा इथं हे एक इम्पॉर्टंट आहे, हे पाठच झालं पाहिजे. काय की ऑस्टिओथिक्समध्ये 4 पेअर ऑफ गिल स्लिट्स विथ ऑप्रिक्युलम, म्हणजे काय ऑस्टिओथिक्समध्ये 4 गिल स्लिट्स प्रेझेंट असतात, प्लस त्याच्यासोबत काय असते, ऑप्रिक्युलम प्रेझेंट असतो. ठीक आहे, ओके, हे पाठ झालं पाहिजे. पुन्हा काय डबल 2 चेंबर्ड हार्ट असतं यांच्यामध्ये, एक ऑरिकल एक वेंट्रिकलवालं. ओके, हे झालं. आता इथून सरळ ही लाईन पाठ पाहिजे. काय, दे हॅव एअर ब्लॅडर ऑब्लिक स्विम ब्लॅडर प्रेझेंट. ठीक आहे, म्हणजे काय ऑस्टिओथिक्समध्ये काय असतात, एअर ब्लॅडर प्रेझेंट असतात आणि त्यालाच दुसरं नाव काय आहे, स्विम ब्लॅडर. ओके, तर हे प्रेझेंट असतात. याचं काम काय असते, एअर ब्लॅडरचं बॉयन्सी. ठीक आहे, याचं काम काय असते, बॉयन्सी. एवढं लक्षात ठेवायचं. बॉयन्सी म्हणजे काय, तरंगण्यासाठी त्या फिशला एका टाईमनंतर त्याला पोहायची गरज नाही पाण्यात, ते तरंगू शकतं. ओके, ते काम असतं एअर ब्लॅडरचं. याचे एक्झाम्पल्स पाठ करायचे. काय मराईनमधले एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत, एक्झोकॉयटस. ठीक आहे, एक्झोकॉयटस एक्झोकॉयटस त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला फ्लाइंग फिश म्हणतो. ओके, हे एक्झाम्पल पाठ पाहिजे, खूपदा विचारलेलं आहे. पुढे फ्रेश वॉटरमध्ये कोणते कोणते येतात ते वेगळे पाठ करायचे. फ्रेश वॉटरमध्ये येतात लॅबिओ म्हणजे काय, रोहू. क्लॅरिस म्हणजे काय, मगर. ठीक आहे, ते नाव आहे फक्त फिशचं वेगळं, मगर म्हणून. ठीक आहे, पुढे काय आहे, ॲक्वेरियममध्ये जे फिश ठेवतात त्याच्यामध्ये कोणतं आहे, बीटा फिश. ठीक आहे, बीटा फिशला काय म्हणतो, फायटिंग फिश म्हणतो. पुन्हा काय आहे, पेट्रोमायफिलियम. ठीक आहे, पेट्रोमायफिलियम आहे. पेट्रोमायफिलियमला आपण एंजल फिश म्हणतो. ठीक आहे, हे जे मी स्टार्ट केले ते खूपदा क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत, सो हे पाठच झाले पाहिजे. ओके, हे डायग्राममध्ये हिपोकॅम्पस म्हणजे सी हॉर्स म्हणतो आपण त्यांना. हे कशात असतात, ऑस्टिओथिक्समध्ये. हे एक पाठ झालं पाहिजे. आणि कटलाला दुसरं नाव काय, कतई. ठीक आहे, हे पण कसे आहेत, ऑस्टिओथिक्स पण हे कसे आहेत, ऑस्टिओथिक फिशेस आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल्स पाठ झाले पाहिजे. पुढे आहेत आता ॲम्फिबियन्स म्हणजे काय, हे लक्षात नाही ठेवलं तरी चालतं. ओके, ॲम्फिबियन्स म्हणजे काय, जे पाण्यात आणि जमिनी दोन्ही ठिकाणी राहणारे. त्यामुळे हे पॉईंट काय आला, पहिला लक्षात ठेवायचं. बोथ ऑन लँड आणि वॉटर हे दोन्ही ठिकाणी जिवंत राहू शकतं, पाण्यात आणि जमिनीवर पण. त्यामुळे यांना काय म्हणलं जातं की यांच्याकडे ड्युअल लाईफ आहे. म्हणजे काय, पाण्यातली पण लाईफ जगू शकतात ते आणि जमिनीची वरची पण लाईफ जगू शकतात. पुढे हे कसे असतात, पोइकिलोथर्म्स. हे पण कसे असतात, कोल्ड ब्लडेड असतात. ॲम्फिबियन्स पण पाठ करायचं. पुढे याच्यावरचं एक इम्पॉर्टंट काय, यांची स्किन कशी असते, मॉइस्ट असते. ठीक आहे, मॉइस्ट स्किन असते. पुन्हा क्लॉयका प्रेझेंट, डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी काय प्रेझेंट असते, क्लॉयका प्रेझेंट असते. इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन विचारू शकतो खूपदा. ओके, पाठ करायचं. आता ॲम्फिबियन्समध्ये फ्रॉग पण येत असतात. ठीक आहे, फ्रॉग सगळे बेंडूक वगैरे सगळे काय येतात, ॲम्फिबियन्समध्ये येतात. ठीक आहे, तर त्यांच्यात डायजेस्टिव्ह सिस्टीम काय झाला, क्लॉयका. ठीक आहे, आपल्याला पुढे एका चॅप्टरमध्ये शिकायचं पण आहे. पुढे याच्यामध्ये काय असतात, 3 चेंबर्ड हार्ट असतो. 3 चेंबर्ड हार्ट, त्याच्यामध्ये 2 ऑरिकल्स आणि 1 वेंट्रिकल्स असतो. पुढे याच्यामधलं सर्वात इम्पॉर्टंटमध्ये काय आहे की आईज, याच्यामध्ये डोळ्यासाठी सेपरेट काय आहे, त्याचे आईज विथ आय लिड्स अँड निशिएटिंग मेम्ब्रान्स पण प्रेझेंट असतात. ओके, तर आयलिड्समध्ये. तर मग एवढं लक्षात ठेवायचं, डोळे आहेत, डोळ्याला कसे आहेत, आयलिड्स म्हणजे काय, पापण्या आहेत आणि एक सेपरेट मेम्ब्रान तिथं प्रेझेंट आहे, ती आहे नायशिटिंग मेम्ब्रेन. ठीक आहे, ही पाठ करायची. कशामध्ये असते, बेंडूकमध्ये वगैरे असतात. ठीक आहे, पुन्हा काय दिलं आहे, टॅम्पॅनम रिप्रेझेंट इयर म्हणजे काय, टिम्पॅनम जे आहे की त्यांचे कानासारखं काम करतं ते. ओके, त्यांच्या बेंडूकच्या अशा कानाचे म्हणजे डोळ्याच्या बॅकसाईडला असतं, तो पार्ट असतो टेम्पॅनम. ठीक आहे, तो कानासारखं काम करतो, कान. ओके,
पुन्हा काय यांच्यामध्ये फर्टिलायझेशन एक्सटर्नल होते. एक्सटर्नल म्हणजे काय पाण्यामध्ये होत असते यांचं काय म्हणतात फर्टिलायझेशन. पण त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन काय काही ॲम्फिबियनमध्ये इंटरनल होत असतं म्हणजे बॉडीमध्येच फर्टिलायझेशन होत असतं. तर ते इंटरनल फर्टिलायझेशनवाले कोणते आहेत सॅलामँडर आणि इक्थिओप्टर्स. ठीक आहे इक्थिओपिस. ठीक आहे हे तर 2 पार्ट करायचे. तर मग ओव्हिपेरस आता ॲम्फिबियन्समध्ये अंडे देणारे कोण आहे ओव्हिपेरसवाल्याचं एक्झाम्पल ॲम्फिबियन्समध्ये सगळे ओव्हिपेरस आहेत जे की अंडे देणारे आहेत. आणि त्याच्यामध्ये सॅलामँडरच एक कसा आहे विव्हिपेरस आहे म्हणजे काय तो डायरेक्ट जन्म देतो. तर सॅलामँडर इथे एक्सेप्शन आहे. विव्हिपेरस आहे डायरेक्ट जन्म देतो. तर हे पाठ करून टाकायचं. पुढे काय दिलेलं आहे की जे ॲम्फिबियन्स आहेत त्यांची बॉडी डिवाईड केली जाते हेड ट्रंक आणि टेल या 3 गोष्टीमध्ये डिवाईड केली जाते. पण याच्यामध्ये फक्त हे कोणामध्ये बघायला भेटतं हेड ट्रंक अँड टेल हे कोणामध्ये बघायला भेटतं सॅलामँडरमध्ये बघायला भेटतं. ओके याचं एक्झाम्पल पाठ करून घ्यायचं हेड ट्रंक आणि टेलमध्ये. पुढे ॲलिमेंटिकल कॅनार युरिनरी ट्रॅक्ट अँड रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट ओपन्स इन टू द कॉमन चेंबर कॉल्ड क्लॉएका. म्हणजे काय क्लॉएका एक कॉमन चेंबर आहे ज्याच्यामध्ये काय होणार ॲलिमेंटिकल कॅनाल म्हणजे काय डायजेशन पण त्याच्यातच होणार. युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे एक्सक्रिशन पण त्याच क्लॉएकामध्ये होणार. पुन्हा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट एखादं रिप्रोड्युसिंग करायचं असेल ठीक आहे ते पण त्याच ओपन चेंबर क्लॉएकामध्ये होणार. तर हे स्टेटमेंट पाठ पाहिजे. ठीक आहे याचे एक्झाम्पल्स आहेत बुफो म्हणजे काय टोड आहे दुसरं नाव. हायला म्हणजे काय ट्री फ्रॉग आहेत. आणि इक्थिओपस आहे काय ते ॲक्थिओपिस आहे. पुन्हा ॲक्थिओपिसलाच काय म्हणतो आपण लिमलेस ॲम्फिबियन्स म्हणतो. ठीक आहे आणि पुन्हा काय आहे राणा नावाचा एक फ्रॉग आहे. आणि दुसरं काय आहे सॅलामँडर्सलाच ठीक आहे सॅलामँडरला दुसरं नाव काय नाही सॅलामँडरचं आहे. ठीक आहे डायग्राम वाईज पाठ करून टाकायचं. ओके हे झालं डन. आता बघायचे आपल्याला शेवटचे 3 फायलम्स रेप्टिल्स ॲव्हिज आणि मॅमल्स. रेप्टिल्स म्हणजे सरपडणारे प्राणी. ठीक आहे रेप्टाईल्समध्ये येणार मोस्ट टेरेस्ट्रियल येणार सगळे. तर याच्यामध्ये काय त्यांचं हॅबिटॅट लक्षात ठेवायचं सरळ क्रीपिंग अँड क्रॉलिंग म्हणजे काय सरपटत जाणे नाही तर मग क्रॉल करत जाणे रांगत जाणे. हे कशा असतात पॉइक्युलोथर्म्स म्हणजे काय थंड याचे असतात. कशापासून बनलेलं आहे त्यांचं इंडोस्केलेटन आतमध्ये त्यांचे कशा असते बोनी असते म्हणजे काय रेप्टाईल्समध्ये हाडं प्रेझेंट असतात. आणि याच्यामध्ये एक स्पेशल केस लक्षात ठेवायची की सगळे रेप्टाईल्स जेवढे पण आता आपण एक्झाम्पल बघतो ते सगळे रेप्टाईल्स कसे असणार 3 चेंबर्ड हार्टवाले असणार ज्याच्यामध्ये 2 ऑरिकल आणि 1 वेंट्रिकल असणार. पण क्रोकोडाईलच एक एक्सेप्शन आहे ज्याच्यामध्ये 4 चेंबर्ड हार्ट आहे म्हणजे काय 2 ऑरिकल्स असणार त्याच्यामध्ये आणि 2 वेंट्रिकल्स असणार. 4 चेंबर्ड हार्ट म्हणलं रेप्टाईल्सवाला की त्याचं एक्झाम्पल काय ना क्रोकोडाईल. हे इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन विचारू शकतात. पुढे ह्याच्यामध्ये पण टॅम्पॅनम प्रेझेंट असते इयरसारखं काम करतो तो ऐकण्यासाठी. ओके पुढे काय दिलेलं आहे फर्टिलायझेशन सेक्शुअल डायमॉर्फिझम जस्ट पाठ करून टाकायचं. रेप्टाईल्समध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम होतं. पुढे आता काय दिलं स्नेक्स अँड लिझार्ड शेड देअर स्केल्स ॲज अ स्किन कास्ट म्हणजे काय साप आणि जे पाल आहे ते आपले बॉडीची स्किन काढत असतात. ठीक आहे त्यांच्या ग्रोथच्या मेथडमध्ये तसं असतं की ती पहिलीवाली स्किन सोडून जातात त्याला आपण कात सोडणं म्हणतो. ओके आता एक्झाम्पल्स पाठ करायचे. CHELONE क्लेनोन किंवा चेलोन. ठीक आहे त्याचं एक्झाम्पल आहे टर्टल. पुन्हा काय टेस्ट्युडो म्हणजे टॉर्टॉईज. ठीक आहे हे अशी नावं पाठ करून टाकायची. व्हेरी इम्पॉर्टंट खूपदा विचारले जातात मॅच द फॉलोइंगमध्ये. क्लॉयटसला काय म्हणतो आपण गार्डन लिझार्ड. ॲलिगेटर म्हणजे काय ॲलिगेटरच आहे. हेमिडॅक्टिलायसिस म्हणजे काय हेमिडॅक्टायलिस म्हणजे काय वॉल लिझार्ड म्हणजे घरातल्या लिझार्डला आपण काय म्हणतो हेमिडॅक्टायलिस म्हणतो. पॉयझनस स्नेक्समध्ये कोणत्याही विषारी सापांमध्ये बँगरसला काय म्हणतो आपण कैरट. ठीक आहे पुढे विप्रालाच काय म्हणतो आपण वायपर पण म्हणतो. ठीक आहे टर्टल्स आणि ॲलिगेटर्स हे कसे असतात युरिकोटेलिक असतात म्हणजे यांचं एक्सक्रिशन जे वेस्ट प्रोडक्ट बाहेर निघतो तो कसा असतो युरिकोटेलिक असतो. क्रोकोडाईलमध्ये कसं असतं अमायनोटेलिक असतं आणि लिझार्डमध्ये कसं असतं युरिकोटेलिक असतं. पाठ करून टाकायचं. हे क्रोकोडाईलची डायग्राम बघायचं आणि हे सोडून द्या. ठीक आहे ओके पुढे काय नाही हे नागा कोब्रा आहे सापाचा प्रकार आहे. ठीक आहे पुढे ॲव्हिज म्हणजे काय बर्ड्स. याच्यामध्ये काय ना सगळे पक्षी येणार. ठीक आहे तर याच्यामधलं सरळ काय लक्षात ठेवायचं की हे होमिओथर्म्स आहेत. होमिओथर्म्स म्हणजे काय हे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत. कोण एव्हिज जे आहेत ते आहेत वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स गरम रक्ताचे प्राणी. ठीक आहे याच्यात लक्षात काय ठेवायचं स्केल्स ऑन हिंड लिम्स म्हणजे काय जे त्यांचे पाय असतात पक्षाचे त्याच्यावर स्केल्स प्रेझेंट असतात आणि बॉडी कवर्ड विथ फिदर्स म्हणजे पूर्ण बॉडी कशाने पंखानी
कवर झालेली असते. ठीक आहे, याच्यामध्ये स्पेशल काय लक्षात ठेवायचं, त्यांच्या आतमध्ये काय सगळे बोनी स्ट्रक्चर आहे, म्हणजे हाडानीच बनलेलं आहे, पण स्पेशल टाईप ऑफ बोन प्रेझेंट असतो त्याच्यात. तर ते बोन कोणतं आहे, न्यूमोमॅटिक. ठीक आहे, न्यूमोमॅटिक बोन्स. ठीक आहे, न्यूमोमॅटिक बोन्स कशात प्रेझेंट असतात, एव्हीज म्हणजे बर्ड्समध्येच प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर MCQ याच्यावर बनू शकतो, तो पाठ करायचं. पुन्हा काय यांच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की डायजेस्टिव्ह सिस्टीमला यांच्यामध्ये बीक असते. बीक म्हणजे काय, चोंच असते. जॉच्या जागी काय असते, मॉडिफाईड जॉ म्हणतो आपण त्याला. बीकला काय म्हणतो, मॉडिफाईड जॉ, म्हणजे त्यांचा जबडा मॉडिफाईड होत असतो आणि तो काय बनत असतो, चोंच बनत असते. ठीक आहे, पुन्हा रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी एअर सॅक सप्लिमेंट रेस्पिरेशन म्हणजे काय, यांच्या लंग्समध्ये एअर सॅक प्रेझेंट असतात. ठीक आहे, असं पाठ करून टाकायचं. पुन्हा हे कसे असतात, यांचे हार्ट 4 चेंबर्ड हार्ट असतात. ओके, आता याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे की यांना पण टेम्पॅनम प्रेझेंट असतं, जे की कानासारखं काम करतं आवाज ऐकण्यासाठी. आणि हे कसे असतात, ओव्हिपोरस असतात, म्हणजे काय अंडे देणारे असतात. ओके, आता याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे, फोरलिम मॉडिफाईड इंटू विंग्स म्हणजे काय, समोरचे जे हात असतात ते मॉडिफाईड होतात विंग्समध्ये. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की ही स्टेटमेंट असं लक्षात ठेवायचं की फोरलिम्स मॉडिफाईड इंटू विंग्स म्हणजे जे समोरचे जे हात असतात ते पंखामध्ये कन्वर्ट होत असतात. ठीक आहे, पंख म्हणजे समोरचे हात काय, पंख. आणि पुढे काय, हिंड लिम्स ऑफ द बर्ड म्हणजे जे त्यांचे पाय असतात हे खालचे पक्ष्यांचे, त्यांचं काम काय असतं, वॉकिंग, स्विमिंग, क्लॅप्सिंग द ट्री ब्रांचेस म्हणजे ट्री ब्रांचेसवर चढणं वगैरे स्विमिंगसाठी आणि मागे पुढे कुठं पण चालण्यासाठी. तर हे सगळे त्यांचे पाय हिंड लिम्स वापरले जातात. ठीक आहे, हेच दिलेलं आहे. बाकी इम्पॉर्टंट काही नाही, हे पाठ नाही केलं तरी चालते. आता सरळ हे खालचेवाले पॉईंट्स. ठीक आहे, हे पाठ नाही केलं तरी चालते. आता पुढे एक्झाम्पल्स पाठ करून टाकायचे. काय आहेत, फ्लाईंग बर्ड्समध्ये एक्झाम्पल कोणाकोणाचे आहेत, क्रोवस म्हणजे काय, क्रो. कॉलंबा म्हणजे काय, पिजन. आता पुढे काय दिलं आहे, फ्लाईटलेस बर्ड म्हणजे की जे पक्षी उडू शकत नाहीत त्यांना म्हणतो आपण फ्लाईटलेस बर्ड्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, ॲप्टोडाइट्स म्हणजे काय, पेग्विन्स जे असतात ते उडू शकत नसतात. ठीक आहे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. आणि हे काय दिलं आहे, पेस्टॅक्युला म्हणजे काय, पॅरोट. ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचं. आणि स्ट्रुथिओ म्हणजे काय, ऑस्ट्रिच. ओके, डायग्रामवाले नाव पण लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट खूपदा विचारतात. आता लास्ट फायलम आहे कॉर्डेटामधला, तो आहे मॅमल्स म्हणजे काय, आपण येतो त्याच्यामध्ये. ओके, ह्युमन्स वगैरे येतात. तर मॅमल्स कुठे असतात, टेराटिक आणि ॲक्वॅटिक म्हणजे टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिकमध्ये प्रेझेंट असतात, जमिनीवर आणि पाण्यात प्रेझेंट असतात. ठीक आहे, बाकी याच्यामधलं काय लक्षात ठेवायचं की होमिओथम्स असतात, वॉर्म ब्लडेड असतात, हे गरम रक्ताचे असतात, कोण, मॅमल्स. ठीक आहे, स्किन मे पजेसेस हेअर म्हणजे त्यांच्या स्किनवर हेअर प्रेझेंट असतात. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, डिफरंट टाईप्स ऑफ टीथ इन द जॉ म्हणजे काय, त्यांच्या जबड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दात प्रेझेंट असतात. पुन्हा मॅमल्समध्ये काय असतात, 4 चेंबर्ड हार्ट प्रेझेंट असतो, 4 चेंबर्ड हार्ट प्रेझेंट असतो मॅमल्समध्ये, 2 ऑरिकल्स आणि 2 वेंट्रिकल्स. ठीक आहे, बाकी आपल्या बॉडीसारखं लक्षात घ्यायचं काय, एक्सक्रिटीसाठी किडनी असते. ठीक आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम करण्यासाठी डोळे असतात, पापण्या असतात. ठीक आहे, असं एक्सटर्नल इयर असते, त्याला आपण काय म्हणतो, पिन्ना. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. काय आपल्याला ऐकण्यासाठी काय प्रेझेंट आहे, एक्सटर्नल इयर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, पिन्ना म्हणतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे मॅमल्समध्ये काय आहेत की सगळे विव्हिपेरस असतात. विव्हिपेरस म्हणजे काय, डायरेक्ट बाळाला जन्म देणारे. बट एकच मॅमल असा आहे जो की एक्सेप्शन आहे, तो आहे प्लॅटिपस काय करतो, एग्स देतो, एग लेईंग म्हणजे काय, अंडे देणारा. कोण आहे तो, प्लॅटिपस नावाचा हा प्राणी आहे जो की अंडे देत असतो फक्त. ओके, तर मग तेच दिलेलं आहे. पुढे सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट, प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स टू द फीड टू द यंग वन्स म्हणजे काय नाही, असे प्राणी आहेत ज्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असतात, तरच त्या मॅमलला आपण काय म्हणत असतो, मॅमिलियन म्हणत असतो. म्हणजे एक मॅमल्सचा तो सर्वात इम्पॉर्टंट काय म्हणता येईल फीचर आहे की मेमरी ग्लँड प्रेझेंट असणं. मेमरी ग्लँड म्हणजे काय, ब्रेस्ट. ठीक आहे, तर ते बाळाला वगैरे फीड करण्यासाठी वापरलं जातं. आणि हाच पॉईंट डबल दिलेला आहे काय, ओव्हिपेरसचं एक्झाम्पल आहे प्लॅटिपस म्हणजे काय, अंडे देणारा कोण आहे, प्लॅटिपस आहे, एकच मॅमल आहे तसा. ठीक आहे, बाकी सगळे एक्झाम्पल पाठ करायचे जे की विव्हिपेरस डायरेक्ट बाळाला जन्म देणार आहे. मार्कोपस म्हणजे काय, कांगारू आहे. टेरोपस म्हणजे काय, फ्लाइंग फॉक्स म्हणतात. कॅमलस म्हणजे काय, कॅमल. मकाका म्हणजे काय, मंकी. रॅटस रॅट. कॅनिस डॉग्सला काय म्हणतो आपण, कॅनिस म्हणतो. फिलस म्हणजे काय, कॅटला दुसरं काय नाव आहे, फिलस. पुन्हा एलिफस म्हणजे एलिफंट. एकायनस म्हणजे हॉर्स. डेलिफस म्हणजे कॉमा डॉल्फिन. पुन्हा काय, पॅन्थेरा टायग्रिस म्हणजे टायगर. पॅन्थेरा लिओ म्हणजे काय, लायन. ठीक आहे, हे सगळे एक्झाम्पल त्याच्या नावासोबत पाठ करायचे. हे सगळे काय आहेत, मॅमल्स आहेत. आता पुढे एक स्टेटमेंट आहे, बॅट्स आर दी ओनली
मॅमल्स कॅपेबल ऑफ फ्लाईट म्हणजे एक उडणारा मॅमल कोण आहे, एकच आहे, तो म्हणजे काय बॅट. बॅट म्हणजे काय चमकादळ. ठीक आहे, आलं लक्षात. पुढे हे प्लॅटिपलस. प्लॅटिपलसला दुसरं नाव काय दिलेलं आहे, ओमिओथोरो. एक सेकंड ना, त्याच्यामध्ये तर नाव दिसत नाही, आपण NCERTमध्ये ती डायग्राममध्ये बघून घेऊ. हां, तर हे सगळे हे आहे. ठीक आहे, तर प्लॅटिपसचं नाव काय आहे, ओरियनथोरॅन्कस. हां, ओरियनथोरॅन्कस आहेत. प्लॅटिपलसला दुसरं नाव काय आहे, ओरिओथोरॅन्कस आहे. आणि हे जो आहे सर्वात शेवटचा बलॅनोप्टेरा. ठीक आहे, बलॅनोप्टेरा म्हणजे काय, ब्ल्यू व्हेल. ब्ल्यू व्हेल पण काय असते, एक प्रकारची मॅमल आहे. ओके, डन. सगळे एक्झाम्पल्स पाठ करायचे.